खडकवासला धरणातून 27,200 क्युसेकनं विसर्ग सुरू झालाय। नदीपात्रालगतच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे, तर खडकवासला धरणात पाण्याची आवक वाढल्यानं हा विसर्ग सुरू झालाय। खडकवासला धरणाची ही दृश्य, या धरणातून आता 27,200 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे, त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या सगळ्यांना सतर्कतेचा इशारा जारी आहे। या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। पाहूयात। ग्रामीण भागात घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसाचा जोर वाढल्यानंतर खडकवासला धरणात आणि पूर्ण धरण साखळीमध्ये येवा पाण्याचा वाढलेला आहे आणि त्यामुळे विसर्ग या ठिकाणी वाढवण्यात आलाय। खडकवासला धरणातून सध्या 27,000 इतका क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणाचे पूर्ण 11 दरवाजे या ठिकाणी आपल्याला उघडल्याचं बघायला मिळतंय। घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याचा येवा वाढलेला असल्यामुळे जो विसर्ग आहे तो वाढवण्यात आला। सुरुवातीला 800, नंतर 5,000, 8,000 आणि आता जवळपास सकाळी 8 वाजता ही सगळी आपण दृश्य पाहतोय की मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि शहरालगत, नदीपात्रालगत जी घरं आहेत, दुकानं आहेत, तिथे कुठल्याही पद्धतीचा धोका होऊ नये म्हणून नागरिकांना सूचना केल्या जात आहेत। आपण सगळ्या नागरिकांना हे आवाहन करतोय नदीपात्रालगतच्या की आपण सुरक्षिततेची सगळी काळजी घेणं अपेक्षित आहे, कारण पावसाचा जोर वाढतोय, विसर्ग आणखी कमी जास्त केला जाऊ शकतो। अशा सगळ्या परिस्थितीत आपण सगळ्यांनी खबरदारी जी आहे ती घेतली पाहिजे, कारण पावसाचा जोर वाढतो आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांनी खबरदारी सगळी घेणं अत्यंत गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, खडकवासला। पर्यटकांना आमचं एवढंच आव्हान राहणार की खडकवासला धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि सतर्कतेचा इशारा दिलेला आहे प्रशासनाने आणि सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे धरणाजवळील सर्व गावे, धरणाच्या आजूबाजूची जे गावे, त्यांना पाण्याजवळ न जाण्याचा आमच्या प्रशासनाकडून आव्हान राहील। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल तिथे खडकवासला धरणाच्या अगदी जवळ पोहोचलेले आहेत। हे आत्ताची जे आपण आढावा घेतलेला आहे तो काही वेळापूर्वीचा होता आणि आत्ताचे आपण लाईव्ह अपडेट्स आपल्या प्रतिनिधींकडून घेणार आहोत। ज्ञानेश्वर, सध्याची परिस्थिती काय आहे आणि पावसाचा जोर किती आहे? खडकवासला धरणाचे जे दरवाजे आहेत त्या दरवाजाच्या अगदी जवळ आपण आहोत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दाखवतोय। विसर्ग सुरू केल्यानंतर हा एक असा भला मोठा एक दरवाजा, असे 11 दरवाजे खडकवासला धरणाचे उघडण्यात आलेले आहेत आणि तिथून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। अथांग असा हा सगळा विसर्ग आपण पाहतोय। पुढे मुठा नदीपात्रामध्ये, शहरामध्ये जी नदी आहे त्या नदीमध्ये या सगळ्या पाण्याचा विसर्ग। शहरात कशा पद्धतीनं सध्या वेगवेगळ्या ठिकाणी परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत। स्वतः उपमहापौर आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। कशा पद्धतीनं सध्या पुणे शहरात परिस्थिती आहे, काय नेमकं नागरिकांना आवाहन असणार? नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। आता मी खडकवासलाच्या धरणाच्या या 1 नंबर दाराच्या बाजूला उभा आहे। आता पाणी सोडायचं काम सुरू आहे, पण गेल्या आठवड्याभरामध्ये पुण्यामध्ये पावसाच्या पाण्याने पूर आलेला आहे। ड्रेनेजचं पाणी आणि लोकांना कळानं झाले की अजून धरणात पाणी नाही, पण आमच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। बोपडीमध्ये मी जिथं राहतो त्या सगळ्या सोसायट्या बोटमधून लोक बाहेर काढायची वेळ आली। आता तर पाणी सोडलेलं आहे, त्यामुळं नागरिकांना माझं आव्हान आहे की या ठिकाणी आता पाणी सोडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळं आपण नदीकाठी राहत असाल, सोसायट्या असेल, त्यांनी आपापली काळजी घ्यावी ही आमची अत्यंत नम्र विनंती आहे। पुणे महानगरपालिकेच्या वतीने सगळ्या व्यवस्था या ठिकाणी आम्ही सगळे मिळून करत आहोत, परंतु अनेक दिवस झाले एक दिवसाआड पाणी पुणेकरांना मिळत होतं, पण आज खडकवासला धरण भरलेलं आहे। वरती अजून धरणं भरली नाहीत, परंतु खडकवासला धरण भरलेलं आहे। त्यामुळं पावसाच्या पाण्याने ज्या पद्धतीने पाऊस पडला आहे त्यामुळं पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये सगळीकडं घराघरामध्ये पाणी पावसाचं घुसलेलं आहे। आता कदाचित पाण्याचा प्रश्न मिटेल, परंतु आता धरणाचं पाणी सोडल्यामुळं नदीकाठी असणाऱ्या सोसायट्या आणि स्लम, गरीब झोपडपट्ट्या यांना थोडासा त्रास होणार आहे।
सगळ्यांनी काळजी घ्यावी. प्रशासनाकडून कशा पद्धतीने या सगळ्या परिस्थितीमध्ये मदत कार्य राबवलं जाणार आहे? प्रशासन महानगरपालिकेकडून कशा पद्धतीने लोकांना तुम्ही आश्वस्त कराल? या ठिकाणी आमची कालच आदरणीय मुरली अण्णा मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झालेली आहे. सगळे वॉर्ड ऑफिस अलर्ट केलेले आहेत, अग्निशामक दलाला अलर्ट केलेलं आहे. परत सगळे आमचं महापालिकेचे सगळे खाते, सगळे अधिकारी या ठिकाणी अलर्ट झालेले आहेत. प्रत्येकाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी सर्वांनी अलर्ट राहावं. महापालिका सक्षम आहे, या ठिकाणी अधिकारी त्या ठिकाणी काम करत आहे. तर पुणे महापालिकेचे सर्व अधिकारी आज फील्डवर काम करत आहे. गेल्या आठवड्याभर हे फील्डवर काम करतात. बरोबर, आपण बघतोय की महापौर देखील या ठिकाणी आलेले आहेत. ओटी भरणाचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी अगदी थोड्या वेळामध्ये केला जाणार आहे. त्याची सगळी आपण ही दृश्य बघणार आहोत. आपण बघितलं असेल तर प्रशासनाकडून सगळं मदत कार्य जे आहे ते राबवलं जात आहे. योग्य खबरदारी सगळी प्रशासनाकडून घेतली जाते. आपण या सगळ्या परिस्थितीत प्रशासन नेमकं कशी मदत करणार आहे हे जाणून घेण्याचा आपला खरं म्हणजे प्रयत्न आहे. स्वतः महापौर या ठिकाणी आल्यात. आम्ही बघतोय की रात्रीपासून फील्डवर आहात. आत्ताही तुम्ही इथे फील्डवर आलात. कशा पद्धतीनं शहरातली एकूण परिस्थिती आहे, नागरिकांना काय आश्वस्त करा? नाही, आता खडकवासला धरण पूर्ण भरल्यामुळे 27,000 क्युसेक पाणी सोडलेलं आहे. त्याच्यामुळे नदीपात्रालगतच्या काही भागांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली. मी पहाटेपासून आम्ही सगळी यंत्रणा घेऊन त्या ठिकाणी सगळे सज्ज होतो आणि नागरिकांना मी आवाहन केले की आपणही सतर्क राहा. पाऊस पाण्यामुळे काही ठिकाणी दुर्घटना घडू शकतात. आवश्यकता नसेल तर घरातनं बाहेर पडायची नाही, असं सगळ्यांना मी आवाहन केलेलं आहे. काही ठिकाणी सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरले तर कसं मदत कार्य त्या ठिकाणी राबवलं जातं? नाही, आता आपण निवारा केंद्र सगळे सज्ज ठेवलेत, सगळी व्यवस्था झालेली आहे आणि ज्या ठिकाणी पाणी शिरेल, समजा लोकांना तिथनं बाहेर यायचं असेल तर ती सुद्धा मदत करण्यासाठी सगळे कर्मचारी वर्ग तिथं आहेत. आता अचानक 2 दिवसांमध्ये जशा पद्धतीनं पाऊस वाढलाय, आपण बघितलं की धरणातून पाणी विसर्ग करण्यापूर्वीच शहरामध्ये पाणी साचत होतं. आता तर विसर्ग वाढवण्यात आला, तर कसं आव्हान आहे तुमच्या समोर आणि या सगळ्या परिस्थितीत तुम्ही हे आव्हान कसं दूर करणार? हो, आव्हान नक्कीच आहे. इतके दिवस वाटत होतं की एल निनोमुळे पाऊस पडणार नाही किंवा कमी पडेल, पण अचानक खूप पाऊस आलेला आहे. धरण भरलंय. खरं पाऊस आणि पाण्याची आवश्यकता होती, कारण आपल्याकडे पाणी कपातीला आपल्याला सगळ्यांना सामोरं जावं लागत होतं. वारीच्या निमित्तानं थेट वारकरी आता शहरामध्ये आले. देहू आळंदीत जाऊ नका असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं. तर त्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं तयारी केलेली आज दिवसभर, उद्या कसं नियोजन असणार आहे त्याबद्दल? सगळीकडे त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी ज्या शाळा असतात, जिथे दिंड्या उतरतात, त्या आम्ही 2 दिवस आधीच सगळ्यांना खुल्या करून दिल्या. काही अजून मंगल कार्यालय असतील किंवा मंदिराचे हे असेल, मंडप असेल, तिथे सुद्धा वारकरी थांबलेले आहेत. त्यांच्यासाठी पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करून दिलेली आहे आणि त्यांना असं आवाहन देखील केलं आहे की कोणाला काही आवश्यकता असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा, पुणे महानगरपालिकेशी संपर्क करावा. आम्ही सगळी सोय करून देऊ वारकऱ्यांची. धन्यवाद पुढारीशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की उपमहापौर, महापौर हे सगळे या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये एकूण लोकांची, नागरिकांची खबरदारी घेण्याच्या निमित्तानं फील्डवर आपल्याला पाहायला मिळतात. हो ज्ञानेश्वर, तुम्ही या सगळ्या अपडेट्स दिले त्यासाठी धन्यवाद. तुम्ही आणि तुमच्याबरोबर असलेले कॅमेरामॅन निखिल या दोघांनी पावसाचं कव्हरेज करताना काय